आता गरज नाहीये मोर्चाची. आता आम्ही प्रशासनाचा जाब विचारून या सगळ्या गोष्टी करून घेऊ. कुठलीही गोष्ट असेल तुम्ही आमच्या समोर आणा. विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक तुमच्या प्रत्येक गोष्टीला महापालिका प्रशासनासमोर मांडणं आणि वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आणि ती आम्ही जबाबदारी 100% पार पाडू. त्या ठिकाणी कुठलाही पक्षभेद आडवा येणार नाही, कुठला जातीभेद आडवा येणार नाही. त्यामुळे कुणी कुठल्या पक्षाचं असेल आणि अन्याय होत असेल तर आमच्या समोर ती गोष्ट आणली तर आम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व 100% प्रयत्न करू. आम्ही न्याय कसा मिळवतो तो 20 तारखेला झलक दाखवलेली आहे. त्यामुळे याच्या पुढे याच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला 100% खात्री देतो येणाऱ्या काळामध्ये फेरीवाला धोरण राबवणं, अनधिकृत फेरीवाला हटवणं. आमच्या माय भगिनीच्या स्थानिक माय भगिनी काकांनी सांगितलं 10 रुपये, तर तो 10 रुपये जो दर आहे तो त्यांच्यासाठी बाकीचे जी काही तुम्हाला मनमानी करायची आहे ती सगळी मनमानी आपण बंद पाडू आणि फुटपाथ हा लोकांना चालण्यासाठी मोकळा ठेवू, स्टेशन मोकळी करू आणि सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. मला शासनाचे काही आज रविवार असून सुद्धा अधिकारी रोज पार्कसाठी आलेले आहेत. त्यामुळे मी त्या ठिकाणी तुमची रजा घेतोय. आमदार साहेब त्या ठिकाणी वाट बघतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझ्या सगळ्या तिथे सहकारी आहेत, गणेश पाटील, आमचे जितेंद्र पाटील नगरसेवक आहेत, बाकी सगळे या ठिकाणी आहेत, ते तुमच्यासोबत थांबतील. मला रजा द्यावी अशीच विनंती करतो आणि तुमच्यासोबत मी कायम भारतीय जनता पक्ष आहे एवढा विश्वास देतो. धन्यवाद. सरांनी खूप चांगली माहिती दिलेली. 1 लाखच्या संख्येने मोर्चा